आपण सरळ व्याज हा घटक अभ्यासणार आहोत। सरळ व्याज या घटकावरील जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत। प्रत्येक जे प्रश्न आहेत प्रकारचे, चला त्यातील पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 10 दराने 2000 रुपयाचे, हे 2000 आहे, हे 2000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती? 2000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती? प्रश्न एकदम, चला पहा का आहे प्रश्न। दसे, दर साल दर शेकडा, दर किती आहे 8, मुद्दल किती आहे 2000 रुपये, मुद्दल किती आहे 2000 रुपये, किती वर्षाचे 5 वर्षाचे, मुदत किंवा काळ किती आहे 5 वर्षाचा, काय काढायचंय व्याज। मग सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर। चला हा घटक जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला आजचा तास, तर सरळ व्याजावर कसाही जरी प्रश्न आला तर तो तुम्ही सोडवू शकता। भागिले 100 हे सूत्र लक्षात ठेवा। मुद्दल काय दिलेली आहे 2000, मुदत काय आहे 5 वर्ष, दर आहे 8% भागिले 100। 100 चे 2 शून्य गेले, 2000 चे 2 शून्य गेले, काय राहिलं 20 गुणिले 5 गुणिले 8। 20 चा आणि 5 चा गुणाकार करा, 20 पंचे 100, 100 गुणिले 8 800, 800 रुपये। सरळ व्याज बरोबर 800 रुपये, सरळ व्याज बरोबर 800 रुपये। पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल, काय येईल पर्याय क्रमांक। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, काय आहे पुढचा प्रश्न। 10 5% दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? चला एका प्रकारावर 2 प्रश्न आहेत। 10 5% दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? चला सरळ व्याज बरोबर, सरळ व्याज बरोबर मुद्दल, मी शॉर्ट मध्ये लिहितोय मद क, म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले क म्हणजे काळ भागिले 100। मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजे मुदत, काळ म्हणजे मुदत म्हणजे किती वर्ष। म किती आहे, मुद्दल किती आहे 10,000, दर किती आहे 5%, किती वर्ष, काळ किती आहे किंवा मुदत किती आहे 3 वर्ष भागिले 100। 100 चे 2 शून्य कटले, 10,000 चे 2 शून्य कटले, काय राहिलं वर 100 गुणिले 5 गुणिले 3, या 5 चा आणि 3 चा गुणाकार करा, 5 त्रिक 15, 15 गुणिले 100 म्हणजे 15 च्या पुढे 100 चे 2 शून्य द्या, 1500 रुपये। सरळ व्याज काय आलं 1500 रुपये। चला 1500 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। आणि चला का आहे प्रश्न। 10 दराने 5000 रुपयाचे सरळ व्याज 2800 रुपये किती वर्षात होईल? म्हणजे आपल्याला या ठिकाणी मुदत काढायची आहे, काय काढायचे आपल्याला या ठिकाणी मुदत काढायची आहे। चला पहा, सरळ व्याज बरोबर सूत्र तेच वापरायचं, सरळ व्याज बरोबर सूत्र जास्त हे करू नका, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 सूत्र। चला काय काय दिले ते सूत्रामध्ये ठेवा। काय दिले, सरळ व्याज दिले 2800 रुपये, त्याच्यानंतर दर दिलाय, मुद्दल दिले, मुद्दल 5000 रुपये, दर दिलाय 8%, काळ म्हणजे मुदत दिलेली नाही जशाच तसं ठेवा, हे काळ भागिले 100। मग काय करा, 100 चे 2 शून्य कटले, 5000 चे 2 शून्य कटले। मग आता तिकडं फक्त काळ ठेवा आणि बाकीच्या गोष्टी इकडे घेऊन या। काळ जर तिकडे ठेवला तर काय होईल, ते 50 गुणिले 8 जे अंशामध्ये आहे ते इकडं 28च्या काय होईल, 2800च्या छेदामध्ये येईल 50 गुणिले 8। 50 चा 1 शून्य कटला, 2800 चा 1 कटला, 4 न भाग घालू, 4 दुनी 8, 4 7 28, 70 आलं। 5 न जर भाग घातला तर 5 1 5, 5 चोक 20, 2 उरले 20 झाले, 5 चोक 20, बे 1 बे, बे 7 14, म्हणजे काळ का आला, काळ किंवा मुदत का आली 7 वर्ष। पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल, काय येईल पर्याय क्रमांक सी। चला त्यानंतर पुढचा प्रश्न, काय आहे पुढचा प्रश्न। 10 7 दराने 10 दराने 3000 रुपयाचे किती वर्षात सरळ व्याज 2100 रुपये होईल? 10 7 दराने, चला काय काय दिलेलं आहे या ठिकाणी, काय काढायचं आहे पहा। दर दिलेला आहे
मुदत दिलेली आहे किती वर्षात, मुदत किंवा काळ काढायचा आहे, सरळ व्याज दिले. मग चला सूत्र आपलं तेच, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 बरोबर मुद्दल किती आहे 3000 रुपये गुणिले दर दिलाय 7, काळ दिलेला आहे का, काळ म्हणजे मुदत दिलेली आहे का नाही, सूत्र भागिले 100. पुढं काय दिले 2100 रुपये सरळ व्याज दिलेला आहे. मग काय करा, या 100चे 2 शून्य कट करा आणि 3000चे 2 शून्य कट करा. काय राहिलं वर 30 गुणिले 7 गुणिले काळ, छेदामध्ये काय राहिलं 1 राहिलं. मग इकडं फक्त आता काय ठेवा, काळ ठेवा. बाकीचे जे अंक आहेत किंवा संख्या आहेत ते इकडे घ्या. 2100 हे 30 आणि 7 अंशामध्ये आहेत, इकडे येऊन काय होईल हे छेदामध्ये 30 गुणिले 7. 30चा 1 शून्य कटला, 2100चा 1 शून्य कटला, 7 1 7 7 त्रिक 21, काय आलं 30 छेदामध्ये 3, 3 1 3 3 10 30. म्हणजे काळ बरोबर किंवा मुदत बरोबर काय आलं 10 वर्ष. 10 वर्ष पर्याय क्रमांक सी हे उत्तर. काय येईल पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. रुपये 5000चे 3 वर्षात दशादशे किती दराने सरळ व्याज 1050 रुपये होईल. रुपये 5000चे किती दराने 3 वर्षात सरळ व्याज 1050 रुपये होईल. प्रश्न एकदम सोपा आहे, प्रश्न काहीच अवघड नाही. चला आपल्याला काय दिले, रुपये म्हणजे मुदत दिलेली आहे 5000, 3 वर्षात मुदत दिलेली आहे, किती दराने, दर दिलेला नाही, काढायचा आहे. सरळ व्याज दिले 1050 रुपये. सरळ व्याज किती दिलेला आहे 1050 रुपये. मग आपलं सूत्र तेच, सरळ व्याज बरोबर कसं आहे, एकच सूत्र पाठ करत ठेव म्हणजे लक्षात राहतं. म गुणिले द गुणिले क भागिले 100, मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत किंवा काळ भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. काय दिले, मुद्दल 5000 रुपये गुणिले दर दिलेला आहे का नाही, काळ दिलेला आहे 3 वर्ष भागिले सूत्रातलं 100. त्यानंतर पुढं काय दिले, सरळ व्याज दिले 1050 रुपये. सरळ व्याज दिलेला आहे 1050 रुपये. 100चे 2 शून्य कटले, 5000चे 2 शून्य कटले. काय राहिलं तिकडे आता 50 गुणिले दर गुणिले 3. आता इकडं काय फक्त दर जे काढायचं आहे ते ठेवा. काय काढायचं आपल्याला, दर काढायचे तेच राहील. बाकीचं काय इकडे येईल 10,000 1050 हे 50 आणि 3, हे जे 50 आणि 3 हे जे आहे हे कशात आहे, अंशामध्ये आहे. ते इकडं बरोबरच्या इकडं आल्यावर त्याची उलट क्रिया होईल, ते छेदामध्ये येईल किंवा तिथं गुणिले होतं ते इकडं आल्यावर भागिले होईल. आलं. मग 1050 भागिले 50 गुणिले 3. मग 50 आपण 50चा 1 शून्य कटला, 1050चा 1 शून्य कटला. 5 भाग घालू, 5 1 5, 5 दुनी 10, 5 1 5. काय आलं 21%. किती आला 7%. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक बी. पण पुढचा प्रश्न काय आहे, दशादशे किती दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षात सरळ व्याज 4000 रुपये होईल. चला दर साल दर शेकडा किती दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षात सरळ व्याज 4000 रुपये होईल. चला काय दिलेलं आहे या ठिकाणी, दर आपल्याला किती दराने विचारलेला आहे म्हणजे दर काढायचा आहे. 10,000 रुपये मुद्दल आहे, 5 वर्षात मुदत दिली आहे आणि सरळ व्याज दिलेलं आहे. 4 गोष्टीपैकी 3 गोष्टी दिलेल्या आहेत, एक गोष्ट आपल्याला काढायची आहे. तर मग काय येईल, दशादशे किती दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षात सरळ व्याज म्हणजे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. काय काय दिलेला आहे, दर दिलेला आहे का नाही, मुद्दल दिलेली आहे किती 10,000 रुपये, 10,000 गुणिले किती, काळ दिलेला आहे 5 वर्ष, दर दिलेला आहे का नाही, हा दर दिला नाही तशाच तसं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4000 रुपये सरळ व्याज दिलेला आहे. काय दिलेला आहे 4000 रुपये सरळ व्याज दिलेला आहे. मग आता काय करा, भाग जात असेल तर भाग घाला. 100चे 2 शून्य कटले, 10,000चे 2 शून्य कटले. काय राहिलं 100 गुणिले 5 गुणिले दर. मग आता आपल्याला काढायचं काय आहे, दर काढायचे. मग दर इकडे ठेवा, बाकीच्या गोष्टी सर्व इकडे घेऊन या. हे 4000 हे 100 आणि 5, 100 गुणिले 5 हे काय आहे, अंशात आहे किंवा गुणाकारात आहे. ते इकडे येऊन काय होईल, छेदामध्ये येईल.
मग भागिले 100 गुणिले 5. 100चे 2 शून्य कटले, 4000चे 2 शून्य कटले, काय राहिलं 40 भागिले 5. 5 एक 5, 85 40. दर बरोबर 8%. दर बरोबर 8%. दर बरोबर 8%. पर्याय क्रमांक डी हा येईल. पर्याय क्रमांक डी. चला काय आहे पुढचा प्रश्न. दशादशे 7% दराने 5 वर्षात किती रुपयाचे सरळ व्याज 4200 रुपये होईल. दशादशे 7 दराने 5 वर्षात किती रुपयाचे सरळ व्याज 4200 रुपये होईल. काय काय दिलेलं आहे, काय काढायचं आहे पहा. या ठिकाणी काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे ते अगोदर प्रश्न वाचल्या वाचल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे. चला पहा. दशादशे 7% दराने दर दिलेला आहे 5 वर्षात, मुदत दिलेली आहे किती रुपयाचे, मुद्दल दिलेली नाही, मुद्दल काढायचंय. सरळ व्याज 4200 रुपये होईल. मग आपलं सूत्र तेच नेहमीच आपलं सरळ व्याजाचं. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजे मुदत. म द क, म गुणिले द गुणिले क भागिले 100. भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. सरळ व्याज, चला सरळ व्याज किती दिले 4200 रुपये दिले. मुद्दल दिलेली आहे का नाही, मुद्दल काढायची आहे. मग मुद्दल गुणिले दर किती दिला आहे 7%. काळ दिलेला आहे 5 वर्ष भागिले 100. भागिले 100. मग आता काय करा विद्यार्थी मित्रांनो, इकडं फक्त आपल्याला काढायची आहे मुद्दल. काढायची काय आहे मुद्दल. मग मुद्दल ठेवू, बाकीच्या गोष्टी आपण काय करू इकडे घेऊन येऊ. चला हे 100 छेदामध्ये आहे, बरोबरच्या इकडे आल्याच्या नंतर ते काय होईल. चला 100 छेदामध्ये आहे, इकडे आल्याच्या नंतर काय होईल ते गुणाकारामध्ये येईल. हे जे छेदात होतं ते अंशामध्ये आलं किंवा भागिलेचं इकडे गुणाकारात आलं. आणि 7 गुणिले 5 हे अंशात आहे किंवा गुणाकारात आहे, ते बरोबरच्या इकडे आलं की काय होईल भागाकारात येईल किंवा छेदात येईल. अंशातलं छेदात उलट क्रिया होते. चला भाग घाला. 7 एक 7, 7 सखम 42. काय आलं 600. 5 न भाग घाला. 5 एक 5, 1 उरला, 10 झाले, 5 दुनी 10, 0 जशास तसं. काय राहिलो 120 गुणिले 100 बरोबर मुद्दल. बरोबर मुद्दल. मग आपल्याला मुद्दल काढायची होती. मुद्दल किती येईल मग 120 गुणिले 100. मुद्दल बरोबर हे 120 जशास तसं ठेवा आणि 100चे 2 शून्य म्हणजे 12,000 रुपये मुद्दल येईल. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय दशादशे 9% दराने 3 वर्षात किती रुपयाचे सरळ व्याज 3335 रुपये होईल. दशादशे 9% दराने 3 वर्षात किती रुपयाचे सरळ व्याज 3375 रुपये होईल. चला सेम प्रश्न आहे, एका प्रकारावरचे 2 प्रश्न आहेत. दशादशे 9% दराने 3 वर्षात किती रुपयाचे सरळ व्याज 3335 रुपये होईल. चला पहा. सूत्र आपलं तेच. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. भागिले 100. चला काय दिलेलं आहे, मुद्दल दिलेली आहे का, किती रुपयाचे नाही. काय दिले 9% दराने, दर दिलाय, मुद्दल आपल्याला काढायची आहे. मुद्दल गुणिले दर दिलाय 9%. त्याच्यानंतर 3 वर्षात काळ दिलेला आहे, काळ किंवा मुदत किती दिली आहे 3 वर्ष भागिले 100. त्यानंतर काय दिले 3375 रुपये सरळ व्याज. 3375 सरळ व्याज. सूत्रामध्ये जे जे दिले ते किमती आपण ठेवल्या. चला आता काय करूया, हे 3375 बरोबर जे काढायचे ते इकडे ठेवू, बाकीच्या गोष्टी इकडे घेऊन येऊ. काढायचं काय आपल्याला, मुद्दल काढायची आहे. काय काढायचं आहे, मुद्दल. मग हे जे 100 आहे छेदामध्ये आहे, इकडे बरोबरच्या इकडे आले की उलट क्रिया होते, अंशामध्ये येतं. मग गुणिले 100 भागिले 9 गुणिले 3 अंशात होतं ते काय येईल इकडे छेदामध्ये येईल 9 गुणिले 3. मग आता 9नी भाग घालू आपण. 9 एक 9, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 3चा भाग बसला, 6 उरले 67 झाले, 9 7 63, 4 उरले, 9 5 45. काय आलं 375 गुणिले 100 भागिले 3. 3 भाग घाला आता. 7 5 12 आणि 3 15 जातो. 3 एक 3, 3 एक 3, 3 दुनी 6, 1 उरला, 3 5 15. काय आलं
125 गुणिले 100 छेदामध्ये 1 आहे म्हणजे काय ते नाही लिहिले तरी चालतं, बरोबर मुद्दल. बरोबर मुद्दल. गुणाकार करा. मुद्दल किती आली पहा. 125 गुणिले 100 म्हणजे 125च्या पुढे 100चे 2 शून्य ठेवा. आपल्याला मुद्दल आली 12,500 रुपये. किती? 12,500 रुपये. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आला. रुपये 10,000ची 5% दराने 4 वर्षात किती रुपये रास होईल? चला रास काढायची आहे. प्रश्न सोपा आहे. रुपये 10,000 रुपयाची 5% दराने किती वर्षात 4 वर्षात किती रुपये रास होईल? चला काय काय दिलेलं आहे? 10,000 रुपयाची म्हणजे काय दिले? ही मुद्दल दिले. 5% दराने दर दिले. किती? 4 वर्षात. काळ दिलेला आहे. आता काय करायचे? रास. रास काढण्यासाठी रास बरोबर सूत्र काय आहे आपलं? मुद्दल अधिक व्याज. मग अगोदर आपल्याला सरळ व्याज काढून घ्यावं लागेल. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत किंवा काळ भागिले 100. मुद्दल किती आहे? 10,000 रुपये गुणिले दर 5% गुणिले मुदत 4 वर्ष भागिले 100. 100चे 2 शून्य कटले. 10,000चे 2 शून्य कटले. काय राहिलं? 100 गुणिले 5 गुणिले 4 म्हणजे 100 गुणिले 5 गुणिले 4 5 चोक 20. 20च्या पुढे 100चे 2 शून्य ठेवा म्हणजे काय होईल? 2,000 रुपये सरळ व्याज येईल. सरळ व्याज किती आलं हो? 2,000 रुपये सरळ व्याज आलं. मग आता काढायचं काय आहे? आपल्याला रास काढायचा आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे? 10,000 अधिक व्याज किती आले? 2,000. किती आली रास? 12,000 रुपये रास आली. किती आली? 12,000 रुपये. पर्याय क्रमांक बी हे उत्तर. चला राहुलने त्याच्या मित्राकडून घर बांधणीसाठी 2,000 रुपये दशादशे 4% दराने 5 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. तर 5 वर्षानंतर राहुलने किती रक्कम परत करावी? चला श्रावणी जाधव काय म्हणते? काळ काम वेगावरचे प्रश्न घ्या. चला तुम्ही मग एवढ्या हक्काने मला सांगता, मग माझा सुद्धा हक्क आहे ना. एखादी लाईक करत चला. मनाने करता का? सांगावं लागतं. आज मी आतापर्यंत पाहिलं किती मुलांनी केलं. म्हणजे तुम्ही जसं माझ्यावर हक्क गाजवता तसं माझा बी काहीतरी अधिकार असेल ना तुमच्यावर. एक लाईव्ह म्हणजे लाईक करा फक्त म्हणतो, तर तुम्ही डिसलाईक करता जाणून बुजून. चला पहा काय आहे प्रश्न. राहुलने त्याच्या मित्राकडून घर बांधणीसाठी 20,000 रुपये दशादशे 4 दराने दर दिलाय. मुद्दल किती घेतलेत? पैसे किती घेतलेत? 20,000 रुपये म्हणजे मुद्दल 20,000 दशादशे 4% दराने दर किती आहे? 4. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. तर 5 वर्षानंतर राहुलने किती रक्कम परत करावी? म्हणजे काय आहे? समजा राहुलने त्याच्या मित्राकडून 20,000 रुपये आणलेत आणि मग परत करतेवेळी काय करावं लागेल? 20,000 रुपये आणलेले तर द्यावेच लागतील, प्लस त्या रकमेचं 4% दरानं 5 वर्षाचं जे काही व्याज होईल ते पण द्यावं लागेल. मग काय करावं लागेल? आपल्याला रास काढावी लागेल. मग रास काढण्यासाठी आपल्याला अगोदर सरळ व्याज माहीत असणं गरजेचं आहे. व्याजच माहीत नाही आपल्याला. सरळ व्याज बरोबर मग गुणिले द गुणिले क भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. मग किती आहे? 20,000 रुपये गुणिले 4% दर आहे. काळ किती आहे? 5 वर्षासाठी भागिले 100. 100चे 2 शून्य कट करा. 20,000चे 2 शून्य कट करा. काय राहिलं? 200 गुणिले 4 गुणिले 5. 4चा आणि 5चा गुणाकार करा. 4 पंचे 20. 20 गुणिले 200. मग 200चे 2 शून्य इथं बाजूला ठेवून द्या. काय राहिलं? आता 2 राहिलं. 20 गुणिले 2 म्हणजे किती झालं? 20 दोन्ही 40. म्हणजे व्याज किती आलं? सरळ व्याज किती आलं हो आपलं? 4,000 रुपये सरळ व्याज आलं. मग आता त्याला 5 वर्षाची व्याज एवढं झालं आहे. मग परत करतेवेळी काय करावं लागेल? 20,000 रुपये त्याचे आणलेले ते बी द्यावे लागतील आणि हे व्याज पण द्यावं लागेल. मग त्याच्यासाठी काय? त्याला रास काढावी लागते. काय काढावे लागते? रास काढावी लागते. चला रास काढावी लागते. रास बरोबर काय आहे? मुद्दल अधिक व्याज सरळ व्याज किंवा व्याज करा. मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे? 20,000 रुपये
अधिक व्याज किती आहे 4,000 रुपये, आत्ता व्याज काढले. मग 20,000 अधिक 4,000 किती झाले 24,000 रुपये. रास किती आले 24,000 रुपये. म्हणजे राहुल काय करेल, त्याच्या मित्राकडून 20,000 आणले, 5 वर्षे वापरले 4% दराने, आणि 5 वर्षानंतर त्याला राहुल 24,000 रुपये देईल. किती देईल 24,000. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. शरदने 5,000 रुपये 5 वर्षासाठी 7% दराने बँकेत ठेवले, तर शरदला 5 वर्षानंतर बँक किती रुपये परत करेल. चला, श्रावणी जाधव, सर मी दररोज, बाळा तू एकट्यावर घेऊ नको, मी सर्वांसाठी बोललो, मी ते तुझ्या एकट्यासाठी नाही, तू टाकलं. म्हणजे सांगायचं माझं म्हणणं एक होतं की तुमचा जसं माझ्यावर अधिकार आहे ते प्रश्न घ्या, हे प्रश्न अवघड चाललेत किंवा आम्ही प्रश्न टाकले त्याचं सोल्युशन द्या. मग आमचा पण अधिकार आहे ना. एक लाईक करत चला. चला, जे जे करतात त्यांचे मनपूर्वक धन्यवाद, जे नाही करतात त्यांचे पण मनपूर्वक धन्यवाद. चला, शरदने 5,000 रुपये 5 वर्षासाठी 7% दराने बँकेत ठेवले, तर शरदला 5 वर्षानंतर बँक किती रुपये परत करेल. काय शरदनं काय केले, 5,000 रुपये बँकेमध्ये ठेवलेला आहे 5 वर्षासाठी. किती दराने 7% दराने. मग शरदला 5 वर्षानंतर बँक किती रुपये परत करेल. शरदनं ठेवलेले 5,000 रुपये पण देईल, त्यामध्ये 7% दराने 5 वर्षाचं जे काही व्याज होईल ते त्यामध्ये ॲड करून देईल, म्हणजे मिसळून देईल. म्हणजे आता किती होईल पहा. मग आपल्याला काय ती रास काढायची. रास काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर सरळ व्याज काढावं लागेल. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला, म म्हणजे मुद्दल किती आहे 5,000 रुपये, गुणिले दर किती आहे 7%, काळ म्हणजे किती वर्ष आहे 5 वर्ष, भागिले 100. 100चे 2 शून्य कटले, 5,000चे 2 शून्य कटले, काय राहिलं 50 गुणिले 7 गुणिले 5. मग 5 5 25, 25 गुणिले 7, 25 7 पावणे 200, 175, आणि 50चा शून्य जशाच तसं. म्हणजे हा 50चा शून्य या ठिकाणी ठेवला. 5 गुणिले 5चा गुणाकार केला, जे सोपं जाते ते करा. 25चा पाडा सर्वांनाच येतो. इथं जर ह्या दोघाचा गुणाकार केला तर 35 आला असतं. 35 गुणिले 5 करावं लागलं असतं. त्यापेक्षा काय करा, 5 गुणिले 5 किती झालं 25. किती झालं 25. 25 गुणिले 7, 25 7 पावणे 200 म्हणजे 175. मग काय आलं हे 1,750 सरळ व्याज आलं. काय आलं हे सरळ व्याज 1,750 रुपये सरळ व्याज आलं. मग त्यानंतर रास बरोबर काय सूत्र आहे, मुद्दल अधिक सरळ व्याज. मग मुद्दल किती आहे 5,000 रुपये, अधिक सरळ व्याज 1,750 रुपये, अधिक सरळ व्याज किती आहे 1,750 रुपये. मग रास बेरीज करा या दोघाची. 0 आणि 0 0, 5 आणि 0 5, 7 आणि 0 7, 5 आणि 1 6, 6,750 रुपये रास आली. म्हणजे बँक शरदला किती 6,750 रुपये 5 वर्षानंतर परत केली. चला, श्यामने दशादशे 7% दराने, श्यामने दशादशे 7% दराने 10,000 रुपये 4 वर्षाच्या मुदतीत बँकेत ठेवले, तर 4 वर्षानंतर श्यामला किती रुपये मिळतील. चला, श्यामने दशादशे 7% दराने 10,000 रुपये 4 वर्षाच्या मुदतीत बँकेत ठेवले, तर 4 वर्षानंतर श्यामला किती रुपये मिळतील. चला, वरच्यासारखाच प्रश्न आहे, काहीच वेगळा नाही, त्याच प्रकारामधला हा प्रश्न आहे. चला, 10,000 रुपये ठेवले 4 वर्षांसाठी 7% दरानं, तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल, सरळ व्याज काढावं लागेल. त्याचं व्याज काढून घ्यावं लागेल. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100, भागिले 100. म गुणिले द गुणिले क भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. मुद्दल किती आहे 10,000, 1 2 3 4, 10,000, गुणिले दर किती आहे 7%, गुणिले काळ किती आहे 4 वर्षाचा, भागिले 100. 100चे 2 शून्य कट करा, 10,000चे 2 शून्य कट करा, काय राहिलं 100 गुणिले 7 गुणिले 4, 7चा आणि 4चा गुणाकार करा, 7 चौक 28 आला. 28चा गुणाकार 100शी करा, 100चे 2 शून्य जशाच तसे इथं ठेवा, 28 1 28 म्हणजे काय आलं 2,800 रुपये
त्याचं सरळ व्याज आलं. सरळ व्याज किती आलं? 2800 रुपये सरळ व्याज आलं. आलं लक्षात? सरळ व्याज बरोबर 2800 रुपये. चला, मग आपल्याला व्याज मिळालं. आता त्यांनी पैसे बँकेत 10,000 ठेवले होते, त्या 10,000ला 2800 रुपये व्याज आले. मग आता किती परत करेल बँक? म्हणजे रास काढावी लागेल. रास बरोबर काय सूत्र आहे? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे? 10,000 अधिक व्याज का आहे? 2800. मग रास किती आले हो? 10,000 आणि 2800 म्हणजे 12,800 रुपये रास आली. तर बँक त्याला 12,800 रुपये परत करेल. 2,000 रुपयाचे मासिक सरळ व्याज 15 आहे, तर दर साल व्याजाचा दर किती? 2,000 रुपयाचे मासिक सरळ व्याज 15 आहे, तर दर साल व्याजाचा दर किती? चला, प्रश्न एकदम सोपा आहे, अवघड नाही. पहा इकडे काय म्हणते. 2,000 रुपयाचे मासिक सरळ व्याज 15 आहे, म्हणजे काय केलेलं आहे? 2,000 रुपयाचे एका महिन्याचे सरळ व्याज किती दिले? 15 दिले. तर दर साल व्याजाचा दर किती? आता आपलं सूत्र तेच काय आहे? सरळ व्याज बरोबर, पहा इकडे 1 मिनिट. आपल्याला काय आहे? व्याजाचा दर हा वार्षिक असतो. व्याजाचा दर काय असतो? वार्षिक असतो. मग आपण एका वर्षाचंच व्याज काढतो. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? एका महिन्याचं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? एका महिन्याचं दिलेलं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? वार्षिक सरळ व्याज काढून घ्यावे लागेल. म्हणजे एका वर्षाचे सरळ व्याज, एका वर्षाचे व्याज, एका वर्षाचे व्याज आपल्याला काढावं लागेल. काय? एका वर्षाचे काढायचं तर एका महिन्याला 15, मग गुणिले एका वर्षामध्ये 12 महिने असतात, 12 करा. 12 गुणिले 15, 12 पंचे 60 ला 0, हा 6, 12 1 12, 12 आणि 6 18. एका वर्षाचं सरळ व्याज किती आलं? 180 रुपये आलं. किती आलं? 180 रुपये आलं. मग आपलं सरळ व्याज बरोबर सूत्र म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला, सूत्रामध्ये किमती ठेवा. काय काय दिलेलं आहे? 2,000 रुपये त्याची, 2,000 रुपयाची म्हणजे 2,000 काय दिलेलं आहे? मुद्दल दिलेलं आहे, गुणिले मासिक सरळ व्याज 15 आहे, म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज काढला आपण किती? हे 180. सरळ व्याजाच्या ठिकाणी 180 लिहिलं. दर किती आहे? दर आपल्याला काढायचा आहे. काळ किती? इथं एका महिन्याचं दिलं होतं, आपण त्यावरून एका वर्षाचं काढलं, म्हणजे काळ किती आहे किंवा मुदत किती आहे? एका वर्षाचं व्याज 180 रुपये आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? दर काढायचा आहे, भागिले 100. 100चे 2 शून्य कटले, 2,000चे 2 शून्य कटले, 100चे 2 शून्य कटले, 2,000चे 2 शून्य कटले. काय राहिलं? हे 180. इकडं फक्त दर ठेवा. आता दर बरोबर हे 20 गुणिले 1, इथं अंशामध्ये आहे त्याला इकडे छेदामध्ये आणा. 20 गुणिले 1 बरोबर दर. हे 20 1 20, 20 90 180, 20 90 180. छेदामध्ये 1 आहे त्याला काही हे नाही, म्हणजे दर किती आला? 9% दर आला. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक सी. चला, समजलं का? हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. या ठिकाणी आपल्याला एका महिन्याचं व्याज दिलेलं आहे, त्यावरून आपण एका वर्षाचं व्याज काढले 180 रुपये. आपल्याला 1 महिना मुदत होती, एका वर्षाचं काढल्यामुळे मुदत आपण 1 वर्ष घेतली या ठिकाणी. आलं लक्षात? 2,000 रुपये मुद्दल होती आणि दर आपल्याला काढायचा होता. मग सरळ व्याज आपल्याला महिन्याला 15, तर वर्षाला किती? 180. 180 हे घेतलं सरळ व्याज आणि मुदतीच्या ठिकाणी 1 ठेवलं, कारण की एका वर्षाचं काढलेलं आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या. 9% व्याज वार्षिक व्याजाच्या दराने घेतलेले 900 रुपयाचे 1.5 वर्षानंतर व्याजासहित किती रुपये द्यावे लागतील? 9% वार्षिक व्याजाच्या दराने घेतलेले 900 रुपयाचे 1.5 वर्षानंतर व्याजासहित किती रुपये द्यावे लागतील? चला पुढच्या. चला, उत्तर येणं अपेक्षित आहे.
चला पहा का आहे 9% वार्षिक व्याजाच्या दराने घेतलेले 900 रुपयाचे 1.5 वर्षानंतर व्याजासहित किती रुपये द्यावे लागतील. प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त या ठिकाणी का आहे हे जे 1.5 वर्ष दिलेलं आहे ना याचं तुम्हाला महिन्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, म्हणजे बदल करता आला पाहिजे, तर ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी येतो. चला वैष्णवी जाधव, सरळ व्याज बरोबर, लक्ष समोर द्या, सरळ व्याज बरोबर का आहे सूत्र आपलं म गुणिले द गुणिले क भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. मुद्दल किती आहे 900 रुपये गुणिले दर किती आहे वार्षिक दर 9% गुणिले काळ 1.5 वर्ष. 1.5 वर्ष म्हणजे एकतर आपल्याला 1.5 वर्ष म्हणजे काय 1.1/2 म्हणजे 1 वर्ष आणि अर्धा वर्ष. एकतर याला काय करा 1.5 लिहा किंवा त्याचं महिन्यामध्ये रूपांतर करा. हे 1.5 वर्ष झालं. महिन्यामध्ये रूपांतर केलं तर 1.5 वर्ष म्हणजे 1 वर्ष अधिक अर्धा वर्ष. एका वर्षाचे किती महिने 12 महिने. अर्धा वर्षाचे किती महिने 6 महिने. म्हणजे याला 18 महिने करावं लागतील. ज्यावेळेस तुम्ही 18 महिने लिहिचाल त्यावेळेस याच्या छेदामध्ये 12 लिहावं लागेल, कारण तुम्ही महिन्यामध्ये केलेलं आहे त्याचं 12 छेदामध्ये लिहिलं तर वर्षामध्ये रूपांतर होतं. आलं लक्षात. पहा इकडे 1.1/2 बे आणि 3/2 म्हणजे काय येतं 1.5 येतं. बे 1 उरला बे 5 10 1.5. मग सरळ सर्वात सोपं तुम्हाला सांगतो. अशा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जमलं तर हे 1.5 लिहित चला. का होईल 1.5 लिहिल्यामुळे त्याच्या छेदामध्ये 12 लिहायची आवश्यकता पडणार नाही. भागिले 100 भागिले 100. 100चे 2 शून्य कटले, 900चे 2 शून्य कटले. काय राहिलं 9 गुणिले 9 9 9 81 गुणिले 1.5. 15 न गुणाकार करा. 15 1 15 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 15 1 15 15ला 5 हातच्या आला 1 15 8 20चे म्हणजे 120 आणि हातचा 1 121 121. एका अंकानंतर दशांश आहे इथं द्या म्हणजे काय आलं त्याचं व्याज 121 रुपये 50 पैसे. 121 रुपये 50 पैसे. पण व्याजासहित किती रुपये परत करावे लागतील. मग काय करावं लागेल या ठिकाणी रास काढावे लागेल. रास काय आहे सूत्र मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे 900 रुपये अधिक व्याज किती आहे 121 रुपये 50 पैसे. म्हणजे 900 अधिक 121 रुपये 50 पैसे काय होईल हो हे 1021 रुपये 50 पैसे. 1021 रुपये 50 पैसे ही रास आली. का आली रास आली. आलं समजलं. चला पहा इकडं तुम्हाला मी या ठिकाणी 1.5 ठेवून दाखवलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला मी 1.5 ठेवून दाखवलेला आहे. आता काय करतो सरळ व्याजाचं सूत्र म गुणिले द गुणिले क. मुद्दल किती आहे 900 गुणिले दर आहे 9 आणि काळ आहे 1.5 वर्ष. 1.5 वर्षाला काय करावं लागेल आपल्याला महिन्यामध्ये. इथं तुम्हाला मी वर्षामध्ये रूपांतर केलं म्हणजे 1.5 म्हणजे 1.5 वर्ष. 1 वर्ष आणि 5 म्हणजे अर्धा वर्ष. 1.5 म्हणजे 1.5 वर्ष. मग या ठिकाणी जर आपण त्या 1.5 वर्षाचं महिन्यामध्ये रूपांतर केलं तर 900 गुणिले 9 900 मुद्दल गुणिले दर गुणिले काळ आपण जर 18 महिने जर घेतला. 18 महिने का घेतला कारण की 1.5 वर्ष आहे म्हणजे 1 पूर्ण वर्ष आणि दुसरा अर्धा वर्ष. एका वर्षातले 12 महिने अर्धा वर्षातले 6 म्हणजे 18 आणि 12 आणि 6 किती झाले 18 महिने. पण आपला व्याजाचा दराची जी आकारणी असते ती वार्षिक असते म्हणून याला काय आपल्याला वर्षामध्ये सरळ व्याज हे वर्षाचं निघत असतं. म्हणून वर्षामध्ये रूपांतर करण्यासाठी याला 12 छेदामध्ये घ्या. 18च्या छेदामध्ये 12 घ्या. 12 एका वर्षाचे महिने आणि सूत्रातलं 100 जशास तसं. सूत्रातलं 100 जशास तसं. 100चे 2 शून्य कटले, 900चे 2 शून्य कटले. 3 त्रिक 9 3 चौक 12 3 त्रिक 9 3 चौक 12. आता 4 न बे दोन्ही 4 आणि 92 18 बे दोन्ही 4 92 18. का आलं 9 गुणिले 9 गुणिले 3 9 9 81 81 गुणिले 3 किती आलं 81 गुणिले 3 छेदामध्ये 2. का आलं 3 1 3 3 8 24 243 छेदामध्ये 2 243 छेदामध्ये 2. बे 1 बे बे 1 बे बे दोन्ही 4 बे 1 बे 1 उरला दशांश दिला बे 5 10 आलं.
121.5 आलं आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. आता तुम्हाला या ठिकाणी जसं आपण महिन्यामध्ये म्हणजे महिने केले आणि छेदामध्ये 12 लिहिले, तसंच या 18/12 जर आपण याला जर संक्षिप्त रूप जर दिलं तर 1.5 येतं की नाही पहा. 18/12 हे इथलं 3 चोक 12, 3 संग 18, बेदुनी 4, बेत्रिक 6, का आलं 3/2, परत 2 न बे एक बे बे एक बे, एक उरला भाग जात नाही, दशांश दिला 1.5 आलं. त्यासाठी तुम्ही जर 1.5 जर लिहिलात तर सर्वात उत्तम राहील. कधी कधी काय होतं, आपण 18 महिने लिहितो पण त्याच्या छेदामध्ये 12 लिहायला विसरतो. मग चला पुढचा प्रश्न. जसे 12% दराने 3,000 रुपये 2.5 वर्षाकरता घेतलेले कर्ज परतफेड करताना एकूण किती रक्कम द्यावी लागेल? 3,000 रुपये कर्ज 2.5 वर्षासाठी घेतलेला आहे, 12% दर आहे, परत करताना किती रक्कम परत करावी लागेल? चला असाच प्रश्न आहे. तो 1.5 वर्षाचा होता, हा 2.5 वर्षाचा आहे. चला पहा, सरळ व्याज बरोबर. चला सूत्र सर्वांना पाठ झालेलं आहे. आता मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. 3,000 रुपये मुद्दल आहे, 3,000 रुपये गुणिले दर आहे 12% गुणिले 2.5 वर्ष. 2.5 वर्ष म्हणजे याचं महिन्यामध्ये जर रूपांतर केलं तर 2 वर्षाचे किती महिने होतात? 24 आणि अर्धा वर्ष वरचा 24 आणि 6 30. मग 30 घेतल्याच्या नंतर त्याच्या छेदामध्ये 12 लिहावं लागेल. मग ते करत बसण्यापेक्षा 2.5 म्हणजे 2.5 लिहून टाका. कधी कधी तुम्हाला 12 छेदामध्ये लिहायचं विसरून जातं. 2.5 भागिले 100. 100चे 2 शून्य कटले, 3,000चे 2 शून्य कटले. काय राहिलं? 30 गुणिले 12 गुणिले 2.5. मग 30चा आणि 12चा गुणाकार करा, 12×3=36 म्हणजे किती आला? 360 गुणिले 2.5. याचा गुणाकार करा, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 25 शून्य शून्य, 25 × 150ला शून्य हातचे आले 15, 25×3=75, 75 आणि 15 90. एका अंकानंतर दशांश आहे, इथं एका अंकानंतर द्या. म्हणजे काय आलं हो? व्याज काय आलं? सरळ व्याज आलं 900 रुपये. काय आलं? 900 रुपये. मग आपल्याला करताना एकूण किती रक्कम, प्रश्न काय म्हणते बघा, घेतलेले कर्ज परतफेड करताना एकूण किती रक्कम भरावी लागेल? एकूण रक्कम म्हणजे घेतलेले बी द्यावे लागतील आणि त्याचं व्याज बी द्यावं लागेल. मग काय काढावं लागेल? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे? 3,000 रुपये अधिक व्याज किती आहे? 900 रुपये. मग काय झालं? 3,900 रुपये. 3,900 रुपये परत करावे लागतील. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. चला पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. आला लक्षात? चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? रामने एका बँकेतून घेतलेले कर्ज 2,400 रुपये 8 महिन्यानंतर दसे 5% दराने. चला काहीतरी विनाकारण चार्टमध्ये टाकू नका. जे कामाचं आहे जे आहे तेच टाका. चला कोणीतरी काय केलंय तो प्रकार नका करू. रामने एका बँकेतून घेतलेले कर्ज 2,400 रुपये 2,400 रुपये रुपये 8 महिन्यानंतर दसे 5% दराने व्याजासह भरले तर त्यांनी किती रुपये भरले? चला काय आहे पहा. 2,400 रुपये मुद्दल आहे, 8 महिने वापरले त्यांनी पैसे, मुदत आहे 8 महिने, दसे 5% दराने दर आहे 5%, व्याजासह बँकेत भरले तर त्यांनी किती रुपये भरले? म्हणजे रास काढावे लागेल आपल्याला. चला आपलं सूत्र तेच. कोणतं? सरळ व्याज बरोबर काय आहे? मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर. मुद्दल किती आहे? 2,400 मुद्दल आहे गुणिले दर किती आहे? 5% गुणिले काळ किंवा मुदत किती आहे? पहा आता हा प्रश्न वेगळा कशासाठी आहे? 8 महिन्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्याजाचा दराची जी आकारणी आहे व्याज दर, तो दसे वार्षिक असतो. दर साल दर शेकडा म्हणजे एका 100 रुपयाला एका वर्षाला एवढे व्याज असते. आलं लक्षात? मग या ठिकाणी 8 महिने दिलेला आहे. मग हे 8 महिने आपल्याला काय
व्याजाची आकारणी वार्षिक असल्यामुळे याच्या छेदामध्ये आपल्याला 12 लिहावे लागतील. याच्या छेदामध्ये 12 का लिहावे लागतील? कारण की एका वर्षामध्ये 12 महिने असतात. जर याला 12ने जर भागलं तर याचं वर्षामध्ये रूपांतर होतं. म्हणजे 8ला 12ने जर भाग घातला आपण तर 4 × 8 आणि 4 त्रिकम 12. मग याचं काय होतं? वार्षिक वर्षामध्ये रूपांतर होतं आणि आपलं सूत्रातलं 100 जशास तसं. मग चला 100चे 2 शून्य कटले, 2400चे 2 शून्य कटले, 12 × 1 12, 12 × 2 24. काय राहिलं? 2 × 5 × 8 आणि छेदामध्ये 1 राहिलं. गुणाकार करा. 2 पंचे 10, 5चा आणि 2चा गुणाकार केला 10 आला. 10 × 8 म्हणजे किती आला हो? 80 रुपये. सरळ व्याज किती आलं? 80 रुपये. मग आपल्याला काय? त्याला व्याजासह भरले तर त्याने किती रुपये भरले? व्याजासह भरले तर त्याने किती रुपये भरले? मग त्याच्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल? रास. रास बरोबर मुद्दल मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे? 2400 अधिक व्याज किती आहे? 80. मुद्दल किती आहे? 2400 अधिक व्याज किती आहे? 80. किती आलं? 2480 रुपये. त्याने रामने काय केलं? बँकेमध्ये 2480 रुपये 8 महिन्यानंतर भरले. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढत चला. चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. दशादशे 15% दराने 20,000 रुपयाचे 7 महिन्याचे सरळ व्याज किती होईल? चला तेच प्रश्न आहे सारखाच. 7 महिन्याचे पहा इकडं महत्वाचे प्रश्न आहेत हे. चला सरळ व्याज बरोबर हा आजची तासिका जर ज्यांनी लक्षपूर्वक केली आणि समजली तर माझ्या मते सरळ व्याजावर कसाही प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता येईल. चला बरोबर आहे का? चला काय सूत्र आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल किती? 20,000 रुपये. मुद्दल गुणिले दर गुणिले का मुदत. 20,000 रुपये मुद्दल दिले आहे. दर आहे 15% गुणिले मुदत आहे 7 महिन्याची. 7 महिने असल्यामुळं छेदामध्ये 12 येईल आणि सूत्रातलं 100 जशास तसं. सूत्रातलं 100 जशास तसं. आलं लक्षात? चला 100चे 2 शून्य कटले, 20,000चे 2 शून्य कटले. काय राहिलं? 200 × 15 × 7 छेदामध्ये 12. 3 5 15 × 5 × 7. काय करा? 5 5 25 25 70 पावणे 200 175 आणि हा शून्य. चला विनाकारण काहीतरी दुसरंच टाकू नका बाळांनो. याचा अर्थ मी एवढी मेहनत घेऊन एवढे प्रश्न मनाने काढलेले आहेत. असं म्हणलं की तुम्हाला राग येतं सांगायला गेलं की. एवढं मी तन्मय म्हणजे ह्यानं शिकवत आहे आणि तुमचं लक्ष शिकवण्याकडे नाही. मी कुणासाठी शिकवतोय? तुमच्यासाठी. पण तुमचं लक्ष कुठं आहे? चॅटमध्ये इमोजी टाकण्यामध्ये. काय अर्थ आहे ह्या गोष्टीला? सरळ व्याज बरोबर 1,750 रुपये. काय आलं? सरळ व्याज 1,750. पण आपल्याला काय विचारले? 7 महिन्याचे सरळ व्याज. सरळ व्याजच विचारलेला आहे. काय उत्तर आलं? 1,750 रुपये. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. चला काय आहे त्यानंतरचा प्रश्न? दशादशे 8 दराने 10,000 रुपयाचे 9 महिन्याचे सरळ व्याज किती? 9 महिन्याचे सरळ व्याज. आपल्याला सरळ व्याजाच्या ऐवजी नुसतं व्याज हा शब्द सुद्धा दिला जातो. तर व्याज म्हणजे सरळ व्याज काढायचं असतं. चला सरळ व्याज बरोबर सारखाच प्रश्न आहे वरच्या सारखा किंवा काळ. मुद्दल किती आहे? 10,000. 10,000 गुणिले दर किती आहे? 8% गुणिले. चला 1991 ची प्रश्नपत्रिका आज आपण घेणार आहोत. किती? मुदत 9 महिने दिले. 9 महिने दिलं. महिने दिले की डोळे झाकून त्याच्या छेदामध्ये 12 लिहित चला. भागिले सूत्रातलं 100 जशास तसं. 100चे 2 शून्य कटले, 10,000चे 2 शून्य कटले. 4 2 8 4 त्रिकम 12 3 1 3 3 त्रिक 9. काय राहिलं? 100 गुणिले 2 गुणिले 3. 2चा आणि 3चा गुणाकार करा. 2 त्रिक 6. 6 गुणिले 100 काय होईल हो? 600 रुपये.
6 गुणिले 100 600 रुपये. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. चला, ज्यांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याजावरचा कसाही जरी प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता येईल असे सर्व प्रकारचे प्रश्न यामध्ये घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न. ₹9,000 चे 8% दराने 146 दिवसाचे सरळ व्याज किती? चला, आपण 1.5 वर्षाचे, 2.5 वर्षाचे घेतले, त्यानंतर महिन्याचे घेतले. आता हा प्रश्न आपला सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. मुद्दल किती आहे? 9,000 गुणिले दर किती आहे? 8% गुणिले काळ किती आहे? 146 दिवस. आता हे दिवसामध्ये दिले, कसं करायचं? एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, म्हणून जसं आपण महिन्यामध्ये दिल्यावर एका वर्षामध्ये 12 महिने असतात, त्याला महिन्यानं भागलं. दिवस दिलं तर एका वर्षाचे दिवस त्याच्या छेदामध्ये लिहा 365 आणि हे सूत्रातलं 100 जसं तसं. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो मी. हे दिवस जे दिलेले असतात ते नेहमी 73च्या पटीमध्ये असतात. दिवस हे नेहमी 73च्या पटीमध्ये असतात, कारण की 73च्या 5 पट 365 आहे. तर नेहमी 90% तर 73च्या पटीमध्ये असतात. क्वचित एखाद्या वेळेसच येतं, मग ते दशांशामध्ये उत्तर येतं. तर हे काय असतं? 73चा पाडा कमीत कमी 5 पर्यंत. 73 5 365 4 पर्यंत. 73 1 73, 73 2 146, 73 त्रिक काय होतं? 7 त्रिक 21, 6 त्रिक 18, 200. 73 गुणिले 3 जर केलं, 3 त्रिक 9, 3 7 21, 219 येतं. आणि 73 चोक 292. एवढ्या गोष्टी 73च्या 1 2 3 4, 73 1 73, 73 2 146, 73 त्रिक 219 आणि 73 चोक 292. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला त्या ठिकाणी काही सेकंदामध्ये उत्तर सोडवता येईल, ती मदत होईल आपल्याला. 100 चे 2 शून्य कटले, 9,000 चे 2 शून्य कटले. मग आता 73 1 73, 73 दुनी 146 आणि 73 5 365. मग आता काय राहिलं? 5 न भाग झाला, 5 1 5, 5 1 5, 4 उरले, 45 40. काय राहिलं? 18 गुणिले 8 गुणिले 2. मग 18 गुणिले 2 किती झालं? 18 दुनी 36 गुणिले 8 संग 48 ला 8 हातचे आले 4, 8 त्रिक 24 आणि 4 28, 288 रुपये. काय आलं? 288 रुपये सरळ व्याज. 73 ची ट्रिक तर 73 दुनी 146, 73 त्रिक 219 आणि 73 चोक 292. एवढं लक्षात ठेवा. आणि 73 5 365 असतं, कारण त्याच्या पुढे 365 एका वर्षामध्ये दिवस असतात. त्याच्या पुढे तर देऊच शकणार नाहीत. मग त्याच्या पुढे द्यायचं जर असेल तर त्यांना 1 वर्ष 2 वर्ष असं द्यावं लागेल. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? ₹10,000 चे 5% दराने 292 दिवसाचे सरळ व्याज किती? 10,000 रुपयाचे 5% 292. चला, परत इथं काय आलं? 292 आलं. पहा, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. मुद्दल किती आहे? 10,000. 1 2 3 4 गुणिले दर किती आहे? 5% गुणिले मुदत किती आहे? 292 दिवस. दिवस आल्यामुळं ह्याच्या छेदामध्ये 365 लिहा आणि सूत्रातलं 100 जसे तसं. सूत्रातलं 100 जसे तसं. 100 चे 2 शून्य कटले, 10,000 चे 2 शून्य कटले. 73 5 365 आणि 73 चोक 292. 5 1 5, 5 1 5. काय राहिलं? 100 गुणिले 4. 100 गुणिले 4 म्हणजे किती आलं? 400 रुपये. सरळ व्याज किती आलं? 400 रुपये. आलं लक्षात? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 10 8% दराने किती मुद्दलाची रास सरळ व्याजाने 4 वर्षात 6,600 रुपये होईल? पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न महत्वपूर्ण आहे. मागे एक वेळेस आला होता हा प्रश्न. पहा काय आहे? आपल्याला या ठिकाणी 8% दर दिलेला आहे. किती? 8. लक्षपूर्वक पहा. आणि त्यानंतर काय दिले? मुदत दिलेली आहे. मुदत किंवा काळ किती? 4 वर्षाचा दिलेला आहे. मुदत किंवा काळ किती? 4 वर्षाची दिलेली आहे. आणि रास दिलेली आहे
6,600 रुपये. काढायचं का आहे? मुद्दल काढायचं आहे. किती मुद्दलाची? मुद्दल काढायचं आहे. मग आपल्याला सरळ व्याजाचं जर सूत्र जर आपण घेतलं तर काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. दर दिले, मुदत दिले, आणि या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज बी दिलं नाही आणि मुद्दल बी दिलं नाही. म्हणजे 4 गोष्टीपैकी 3 गोष्टी जर दिलं तर आपल्याला एक गोष्ट काढता येते. समजा मुद्दल, मुदत आणि दर दिलं तर सरळ व्याज काढता येते. सरळ व्याज आणि दर, मुदत दिलं तर मुद्दल काढता येते. पण या ठिकाणी मुद्दल बी काढायची आहे आणि त्याची व्याज पण काढायचं आहे. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं पहा. तुम्हाला मी 2 प्रकारे हा प्रश्न सांगतो. एक थोडासा मोठी त्याची रीत आहे. तर काय आहे तुम्हाला माहित आहे, रास बरोबर सूत्र माहित आहे. रास बरोबर काय आहे? व्याज अधिक मुद्दल. व्याज अधिक मुद्दल. रास बरोबर तुम्हाला सूत्र माहित आहे, व्याज अधिक मुद्दल. तर आपण काय करू, आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम समजा मुद्दल बरोबर एक्स गृहीत धरू. आपण काय धरू? मुद्दल दिलेली नाही, एक्स गृहीत धरू. मग रास किती दिले आहे? 6,600. सूत्रामध्ये किमती ठेवा. व्याज आहे का माहिती नाही. व्याज माहिती नाही तर काय करावं लागेल मग आपल्याला? म गुणिले द गुणिले क भागिले 100 हे व्याजाचं सूत्र. अधिक मुद्दल एक्स, अधिक मुद्दल एक्स. मग 6,600 बरोबर मुद्दल किती आहे? एक्स, गुणिले दर किती आहे? 8% गुणिले त्याची मुदत किती आहे? 4 वर्षे. काळ किती आहे? 4 वर्षे भागिले 100 अधिक एक्स. मग 6,600 बरोबर गुणाकार करा. 8 चोक 32 एक्स झालं. हे 32 एक्स छेदामध्ये 100 अधिक एक्स. 32 एक्स छेदामध्ये 100. हे 8 चोक 32, 32 ने एक्सला गुणलं 32 एक्स झालं. 32 एक्स छेदामध्ये 100 अधिक एक्स. मग काय करा? हे 6,600 बरोबर छेद समान करून घ्या 100. म्हणजे काय येईल? 32 एक्स. या एक्सचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. त्याला 100 न गुणल्याच्या नंतर छेद समान होईल. म्हणजे काय होईल? होय 100 एक्स. काय झालं हे? 100 एक्स. मग 6,600 बरोबर 32 एक्स आणि 100 एक 132 एक्स छेदामध्ये 100. 132 एक्स छेदामध्ये 100. मग हे 100 काय करा? इकडे छेदात आहे किंवा भागाकारात आहे त्याला इकडे घेऊन या. 6,600 गुणिले 100 आणि हे 132 एक्स गुणाकारात आहे ते इकडे येऊन भागाकारात येईल. बरोबर काय राहील? बरोबर एक्स राहील. बरोबर काय राहील? एक्स राहील. आलं लक्षात? ही 100 भागाकारातलं इथं गुणाकारात आलं, 132 गुणाकारातलं इथं भागाकारामध्ये आलं. काय राहिलं? एक्स राहिलं. मग 11 ने भाग घाला. 11 एका 11, 13 मधून 11 गेले, 2 राहिले, 2 पुढे आहेत. 11 दुनी 22 झाले. वर 11 ने 11, 6 6 0 0. 12 ने भाग घाला. 12 एक 12, 12 पंचे 60. काय उरलं? 50. म्हणजे एक्स बरोबर 50 गुणिले 100 म्हणजे 5,000 रुपये. मग मुद्दल काय आली हो? मुद्दल काढायला सांगितलं होतं आपल्याला. मुद्दल काय आली? 5,000 रुपये मुद्दल आपल्याला मिळाली. आलं लक्षात? मग आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक बी. पण याला एक तुम्हाला मी सोपी पद्धत सांगतो. सोपी पद्धत सांगतो तुम्हाला यासाठी. पहा काय आहे ती पद्धत. आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? रास दिलेला आहे, मुदत दिलेली आहे, दर दिलेला आहे, काढायची मुद्दल आहे. तर समजा मुद्दल बरोबर 100. 100 का घेतलं? दर साल, दर शेकडा. एका वर्षाला 100 रुपयाला म्हणजे व्याजाची आकारणी जी असते ती 100 रुपयावर असते. मग आपण मुद्दल काय करू? 100 रुपये घेऊ. मग मुद्दल 100 रुपये जर घेतलं तर सरळ व्याज बरोबर सूत्र आपलं काय आहे? म गुणिले द गुणिले क. म गुणिले द गुणिले क. मग आपण अगोदर सरळ व्याज काढू. मुद्दल किती आहे? 100 गुणिले दर किती आहे? 8 आणि काळ किती आहे? 4 भागिले 100 भागिले 100.
हे 100 एक 100, 100 एक 100. काय राहिलं? 8 चोक 32. काय आलं हो? 32 रुपये व्याज आलं. 32 रुपये काय आलं? व्याज आलं. मग आता रास काय येईल? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे? 100 अधिक 32. रास काय आली? 132. आलं लक्षात? रास काय आली? 132 रुपये. मग 132 रुपये रास आली. मुद्दल 100 रुपये आहे. तर 132 रुपये रास असताना 100 रुपये मुद्दल, तर 6600 रुपये रास असताना किती रुपये मुद्दल? 6600 गुणिले 100 भागिले 132. 6600 तिरकस गुणाकार करा, गुणिले 100 भागिले 132. हे 11 एका 11, 11 दुनी 22, 11 6 66, 2 शून्य जसे तसं, 12 एक 12, 12 पंचे 60, 50 गुणिले 100 म्हणजे काय आलं हो? 5000 रुपये. आलं लक्षात? कोणत्या दराने एका रकमेची दान दुप्पट 4 वर्षात होईल? असा जर दान दुपटीचा, दान तिपटीचा, दान चौपटीचा जर प्रश्न आला तर काय काढायचं आपल्याला? दर बरोबर पट वजा 1 गुणिले 100. जर दर काढायचा असेल तर छेदामध्ये मुदत घ्यायची, आणि मुदत काढायचा असेल तर छेदामध्ये दर येतो. किती पट आहे? दाम दुप्पट. दुप्पट म्हणजे 2 वजा 1 गुणिले 100, आणि मुदत किती आहे? 4 वर्षाची मुदत आहे. म्हणजे 2 मधून 1 गेला, 1 गुणिले 100 भागिले 4, 4 एक 4, 4 दुनी 8, 2 उरले, 4 पंचे 20. म्हणजे किती? दर किती आला? 25% दर आला. किती आला? 25%. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. सूत्र लक्षात ठेवा. पट वजा 1 गुणिले 100. दर काढायचा असेल तर छेदामध्ये मुदत येते भागिले, मुदत काढायची असेल तर या ठिकाणी काय येतो? दर येतो. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. नवीन असाल सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन आहे ते तुम्हा सर्वांना मिळेल. चला एका रकमेची दशादशे 10 दराने किती वर्षात दान तिप्पट होईल? चला या ठिकाणी तिप्पट आले. किती वर्षात म्हणजे काय काढा म्हणले त्यानं? मुदत काढा म्हणले. मुदत बरोबर सूत्र तेच, पट वजा 1 गुणिले 100 भागिले, इथं मुदत काढा म्हणलं होतं, वर दर काढा म्हणलं होतं. वर दर काढा म्हणलं होतं, छेदामध्ये भागिले मुदत केलं, इथं मुदत काढा म्हणले भागिले दर येणार. जे दिलेलं आहे ते भागिले घ्यायचं, आणि हे पट वजा 1 गुणिले 100 काय कॉन्स्टंट राहतं. चला पट किती आहे? तिप्पट. 3 वजा 1 गुणिले 100 भागिले दर किती दिलाय? 10. 3 वजा 1 2 गुणिले 100 भागिले 10. 10 एक 10, 10 10 100. किती आलं? 10 दुनी 20. किती आलं? 10 दुनी 20. मुदत किती आली? 20 वर्ष. 20 वर्ष मुदत आली. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक सी. चला ज्यांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचे धन्यवाद, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, आज हा शेवटचा प्रश्न होता. या ठिकाणी आपण थांबूया. जवळपास आपण 23 प्रश्न फक्त सरळ व्याजावरचे घेतलेले आहेत, आणि जेणेकरून सर्व घटकावरील म्हणजे प्रकार, सरळ व्याजावरील ज्या ज्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्या घटका म्हणजे त्या प्रकारावरील 2-2 प्रश्न घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला तुम्ही चांगला अभ्यास करा. चला या ठिकाणी आपण थांबूया. आपण लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, वंदे मातरम.